गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण क्लास 5 NCERTचा आर अर्थ अँड आर सोलर सिस्टीम हा जो चॅप्टर आहे तो मी तुम्हाला मराठीमध्ये अतिशय सोप्या आणि स्पष्ट भाषेमध्ये समजावून सांगणार आहे. तर तुम्हाला नावामध्येच दिसलं असेल अवर अर्थ अँड आर सिस्टीम. हा जो धडा आहे हा कशा संदर्भात असेल तर हा आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला, त्याच्यामध्ये असणारे हे सगळे जे आपले ग्रह आहेत, उपग्रह आहेत, सूर्यमाला आहे, लघुग्रह आहे, बटुग्रह आहेत, असे आपले खूप सारे तारे आहेत. आपल्याला या चित्रामध्ये तुम्हाला संपूर्ण दिसत असेल की सूर्य दिसत आहे. परत हे सगळे आपले जे वेगवेगळे आहेत, पृथ्वी आहे, मर्क्युरी आहे, व्हीनस आहे, स्टार्स आहेत, चांदण्या आहेत, तारे आहेत. तर या सगळ्यांविषयी मी तुम्हाला खूप सुंदर अशी माहिती या आपल्या चॅप्टर मध्ये देणार आहे, जो की आपला क्लास 5 NCERT मध्ये आहे. आणि त्या धड्याचे नाव काय आहे? अवर अर्थ अँड अवर सोलर सिस्टीम. When we look up from an open ground, we see the sky. In a clear night sky, we can see many stars. They are very far from the earth. Some stars are prominent while some are teeny and faint. If we look at them carefully, we find that many of them twinkle, but some do not. The sun and the moon are comparatively close to the earth, so we can see their round shape clearly. The sun, the moon, the stars, the planets, etc. are known as heavenly bodies. तर मग याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, मी तुम्हाला एक पॅरा वाचून दाखवलेला आहे. तर याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की जर आपण एका रिकाम्या ग्राउंडवर, मोकळ्या ग्राउंडवर जर आपण गेलो आणि जर आकाशाच्या दिशेने पाहिलं आपल्याला, तर काय दिसतं आपल्याला? संपूर्ण रात्रीच्या वेळेला असं जे निरभ्र आकाश आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते सगळं चांदण्यांनी भरलेलं दिसतं, हो की नाही? दिसतं की नाही? तर त्या पृथ्वीपासून खूप दूर आहेत. देर आर व्हेरी फार अवे फ्रॉम द अर्थ. तर त्या ऍक्च्युली पृथ्वीपासून खूप काय आहेत? लांब आहेत. सम स्टार्स आर प्रोमिनंट व्हाईल सम आर टीनी अँड फेंट. तर काही चांदण्या ज्या असतात त्या खूप अशा मोठ्या असतात आणि ठळक असतात, ज्या आपल्याला स्पष्ट दिसतात. आणि काही चांदण्या ज्या असतात त्या लहान, टीनी असतात आणि फेंट असतात, म्हणजे अंधुक अशा असतात. तर आपण जर चांदण्यांकडे जरा निरखून पाहिलं तर आपल्याला बऱ्याचशा चांदण्या ज्या आहेत त्या काय करताना दिसतात? लुकलुकताना दिसतात. आणि काही चांदण्या लुकलुकत नाहीत, म्हणजे सम आर ट्विंकलिंग अँड बट सम डू नॉट. म्हणजे काही काय करत आहेत? आपल्याला चमकताना दिसतात, ट्विंकलिंग करताना दिसतात, लुकलुकताना दिसतात, आणि काही आपल्याला दिसत नाही. तर हे सगळं असं का बरं होतं? आणि त्याचबरोबर द सन अँड द मून आर कंपॅरेटिव्हली क्लोज टू द अर्थ. तर आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला काय दिसेल? चंद्र आणि सूर्य हे काय आहेत? आपल्याला तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत, कंपॅरेटिव्हली क्लोज टू द अर्थ. हे आपले हे दोन जे उपग्रह आहेत आपले सन आणि मून, म्हणजे सूर्य आणि चंद्र, हे पृथ्वीच्या जवळ आहेत. सो वी कॅन सी देअर राऊंड शेप क्लिअरली. त्याच्यामुळे आपल्याला त्यांची जी गोल आकार आहेत ते सहजपणे काय होतात? दिसू शकतात. The sun, the moon, the stars, the planet, etc. are all known as heavenly bodies. तर हे सगळे जे आहेत, जे सन आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, तारे आहेत, ठीक आहे, तर मग ग्रह आहेत, हे देखील आपण पाहू शकतो. तर यालाच आपण काय म्हणतो? खगोलीय वस्तू किंवा वास्तू असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. ऑब्झर्व द स्काय ऑन 2 क्लिअर नाईट्स, कीपिंग अ गॅप अबाउट अ वीक बिटवीन देम. बेस your observation on the following points. The brightness of the heavenly bodies, whenever they twinkle, their color and size changes in their positions on both night. Draw a picture of the illuminated portion of the moon and note how it changed from day.
मग याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे एका आठवड्याच्या अंतरामध्ये आपल्याला 2 वेळा आकाशाचं काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. आणि हे निरीक्षण तुम्हाला कधी करायचं आहे, रात्रीच्या वेळेला करायचं आहे. कारण रात्रीच्याच वेळेला आपल्याला काय आहे, मून येतो आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित पाहू शकतो, बघू शकतो आणि आपल्याला जे याच्यातून शोधून काढायचं आहे ते आपल्याला अतिशय व्यवस्थितरित्या शोधून काढता येऊ शकतं. तर याच्यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्याचं निरीक्षण करायचं आहे. द ब्राईटनेस ऑफ द हेवनली बॉडीज. तर ज्या पण आपल्या खगोलीय वस्तू आहेत त्यांचे रंग आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे खगोलीय वस्तूंमध्ये कोण कोण येतं, स्टार्स, मून, ठीक आहे, त्याचप्रमाणे सन आणि इतर सगळे बाकीचे जे आपले आहेत, मर्क्युरी, व्हीनस, प्लॅटो, ठीक आहे, नेपच्यून, हे सगळे जे ग्रह आहेत तर हे आपल्याला कशी चमकतात हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. सेकंड गोष्ट काय पाहिजे आहे, whenever they twinkle. तर मग म्हणजे ते लुकलुकताना कशी दिसतात, त्यांच्या प्रकाशाची प्रखरता कशी आहे, their color and size, त्यांचा रंग कसा आहे, त्यांचा आकार कसा आहे, त्याचप्रमाणे चेंज इन देअर पोझिशन आणि रोज त्यांच्यामध्ये काय काय बदल होताना आपल्याला दिसतो. ऑन बोथ नाईट ड्रॉ अ पिक्चर. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे जे दोन्ही निरीक्षण तुम्ही करणार आहात तर चंद्राच्या प्रत्येक भागाचं आपल्याला रोजच्या रोज चित्र काढायचं आहे की डे फर्स्टला तो कसा दिसतो, डे सेकंड, डे थर्ड, डे 4, डे 5, डे 6, डे 7, डे 8, डे 9, डे 10, डे 11, डे 12, डे 13, डे 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. ठीक आहे. तर मग आपल्याला हे केल्यानंतर काय दिसणार आहे, खरं तर की चंद्र जो आहे आपल्याला माहिती आहे 1 महिन्यानंतर पौर्णिमा येते आणि 1 महिन्यानंतर अमावस्या येते. मग जो अमावस्येपासून जो पौर्णिमेचा 1 मंथचा जो गॅप आहे त्याच्यामध्ये आपल्याला चेंज होताना काय काय दिसत आहे की पहिल्या दिवशी आपल्याला तो फक्त क्रिसेंट शेप मध्ये दिसतो जो चंद्र आहे तो, ठीक आहे. त्याच्यानंतर थोडा मोठा थोडा मोठा थोडा मोठा असा डे वाईज तो काय होत जातो, मोठा होतो आणि पौर्णिमे दिवशी, ठीक आहे, फुल मूनच्या दिवशी आपल्याला तो फुल दिसतो आकाशामध्ये. तर हे जे चेंजेस आहेत हे चेंजेस तुम्हाला काय करायचे आहेत, पाहायचे आहेत आणि तुमच्या एका वहीमध्ये तुम्हाला ते नोट डाऊन करायचे आहेत. त्यातला आपण आज पाहणार आहोत तो फर्स्ट पाहणार आहोत. सगळ्यात पहिला काय आहे आपला स्टार्स, ठीक आहे. तर स्टार्स मध्ये काय लिहिलेलं आहे, द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. स्टार्स हॅव देअर ओन लाईट. तर आपण जो सगळ्यात पहिल्यांदा ज्याचं ऑब्झर्वेशन करणार आहोत ते म्हणजे कशाचं करणार आहोत, तारे. त्याला आपण चांदणे असं देखील म्हणतो. तर मग द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. म्हणजे जे चांदणे आपल्याला लुकलुकताना दिसतात त्यांना आपण काय म्हणतो, तारे म्हणतो किंवा चांदणे असं पण म्हणतो. की जे आपल्याला आकाशामध्ये आपण जर संध्याकाळी पाहिलं तर आपल्याला काय होत असतं, ते असं लुकलुकत असतं, ठीक आहे. आणि स्टार्स हॅव देअर ओन लाईट. आणि चांदणे ज्या आहेत त्या काय होतात, त्या स्वयंप्रकाशित असतात. म्हणजे त्यांचा प्रकाश आपल्याला काय होतो, कमी जास्त कमी जास्त कमी जास्त असं होताना दिसतो. त्यालाच आपण बेसिकली ट्विंकलिंग असं म्हणतो, म्हणजेच लुकलुकणं असं म्हणतो. आणि स्टार्सला स्वतःची अशी ओन लाईट असते, ठीक आहे. तर हा झाला आपला स्टार्सचा फर्स्ट पॉइंट. सेकंड त्यानंतर काय आहे, सन आहे. सन काय आहे, the sun is a star. It is closer to us than any other stars. Hence, he appears a big brilliant in its bright light during the day. We cannot see other stars. तर याच्यात त्याने काय म्हटलेले, सूर्य पण हा काय आहे, तारा आहे, ठीक आहे. पण जे इतर सगळे आहेत की नाही स्टार्स किंवा इतर जे सगळे तारे आहेत ना, त्या सगळ्यांच्या आधी सगळ्यात जवळचा आपल्याला कोण आहे, तर सूर्य आहे, ठीक आहे. इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्याला फार जवळ आहे म्हणून तो आपल्याला खूप मोठा आणि तेजस्वी असा
दिसतो. आणि मग दिवसभर काय होतं, ड्युरिंग द डे वी कॅनॉट सी अदर स्टार्स. आणि मग त्याची ब्राईट लाईट इतकी असती की त्याचं तेजस्वीपणा, त्याचं प्रखरता इतकी असते त्याच्यामध्ये तेजाची, की त्यामुळे आपल्याला काय होतं की इतर चांदण्या दिवसा दिसत नाही त्या तेजामुळे. ठीक आहे. मग म्हणून आपल्याला दिवसा, आपला लहान मुलांचा नेहमी प्रश्न असतो की आपल्याला रात्री चांदण्या दिसतात, रात्री बाकीचे आपल्याला जे पण काही ग्रह आहेत, मून आहे तो दिसतो, मग दिवसा ते कुठे सगळे जातात. तर दिवसा ते तिथंच असतात. फक्त काय होतं की या सूर्याचा उजेड फार असतो, त्याचं ब्राईटनेस फार असतो, त्याचं तेज असतं, आणि त्याच्यामुळे हे सगळेजण काय होतात, आपल्याला दिसत नाहीत. त्यानंतर पुढचा जो आपला ग्रह आहे तो म्हणजे प्लॅनेट. तर प्लॅनेटला आपण बेसिकली काय म्हणतो की ग्रह. ठीक आहे. द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट. प्लॅनेट डू नॉट हॅव लाईट ऑफ देअर ओन, दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स. प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द स्टार्स इवन ॲज दे रोटेट राउंड देमसेल्फ. मग ज्याप्रमाणे म्हणजे हे जे आहेत, ह्या ज्या हिवनली बॉडीज आहेत, हे जे ग्रह आहेत, हे काय आहेत, बेसिकली त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो, ते लुकलुकत नाही. ठीक आहे. त्यांनाच आपण काय म्हणतो, जे लुकलुक करत नाहीत त्यांना आपण ग्रह असे म्हणतो. ग्रहांना स्वतःची लाईट नसते, त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो. ग्रह स्वतःभोवती फिरता ताऱ्यांभोवती देखील फिरत असतात. म्हणजे ग्रह काय करत असतात, असं एका मागोमाग एक स्वतः मागेच ते राऊंड अँड राऊंड फिरत असतात, आणि फिरता फिरता ते काय होतात, त्या ताऱ्यांभोवती पण काय होतात, फिरत असतात. द सोलर सिस्टीम. Our Earth is a planet. It gets its light from the sun. It moves around the sun. Its movement around the sun is called the revolution of the Earth. So besides Earth, there are 7 other planets that revolve around the sun. They are Mercury, Venus, Mars, Jupiter, Saturn, Uranus and Neptune. तर आपण जर द सोलर सिस्टीम म्हणजे काय, सूर्यमाला. तर पृथ्वी हा एक जसा ग्रह आहे, अवर अर्थ इज अ प्लॅनेट. आपली पृथ्वी हा एक काय आहे, हा पण एक ग्रह आहे. इट गेट्स इट्स लाईट फ्रॉम द सन. आणि त्याला सगळा प्रकाश कुठून मिळतो, तो सूर्याकडून मिळतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपली जी पृथ्वी आहे ती इट मूव्स अराउंड द सन, म्हणून आपली पृथ्वी ही सूर्यभोवती काय आहे, फिरत असते. कारण त्यामुळेच आपल्याला काय मिळतं, लाईट मिळतं. इट्स मुवमेंट अराउंड द सन इज कॉल्ड द रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ. आणि आपण जे सूर्याभोवती फिरत असतो त्यालाच आपण काय म्हणतो, पृथ्वीचे परिभ्रमण असं म्हणतो. रिव्होल्यूशन म्हणजे काय, त्याच्याभोवती जे आपण एक राऊंड अँड राऊंड जो राऊंड करत आहे, जे फिरत आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, परिभ्रमण करणे असं म्हणतो. सो बिसाइड्स अर्थ देर आर 7 अदर प्लॅनेट्स. आणि त्याच्या बरोबरीने अजून 7 जे तारे आहेत, जे ग्रह आहेत, ते सुद्धा काय होत असतात, या सूर्याच्या भोवती फिरत असतात, रिव्हॉल्व अराउंड द सन. मग त्यांना काय म्हणतात, देर आर मर्क्युरी, व्हीनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. तर मग मराठीत जर आपण पाहायचं म्हटलं तर यांची नावं काय आहेत, बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून अशी त्यांची वेगवेगळी नावं आहेत. Every planet in the solar system revolves around the sun along a specific path. This path is known as the planet orbit. The sun, which is the stars, and the planet that revolve around it other together called the solar system. Besides the planet, the solar system also includes various other heavenly bodies. मग सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह हा काय होत असतो, सूर्याभोवती ठराविक एका मार्गावरून फिरत असतो किंवा परिभ्रमण करत असतो, म्हणजे रिव्हॉल्व होत असतो. ठीक आहे. त्या मार्गालाच त्या ग्रहांची आपण काय म्हणतो, कक्षा असं म्हणतो. म्हणजे यांचं असं व्यवस्थित एका सिस्टमॅटिक मेथडनी काय झालेलं असतात, ते सण भोवती रिव्हॉल्व करत असतात. तुम्हाला या शेजारच्या चित्रामध्ये पाहायला मिळत असेल
बघा आपल्याला इथं सन आहे, मग मर्क्युरी, व्हीनस, मून, अर्थ, मार्स, जुपिटर, सॅटर्न, नेपच्यून, प्लुटो, युरेनस हे आपल्याला सगळे दिसत असं आहेत आणि हे यांच्या कक्षा दिसत आहेत बघा. ठीक आहे, इथं 1 2 3 4 या सगळ्यांच्या काय आहेत, वेगवेगळ्या कक्षा आहेत. तर याप्रमाणे ते काय करत असतात, पृथ्वीभोवती फिरत असतात. द सन विच इज द स्टार्स अँड प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड आर टुगेदर ॲट कॉल्ड इज सोलर सिस्टीम, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, सोलर सिस्टीम असं म्हणतो. बिसाइड्स द प्लॅनेट द सोलर सिस्टीम ऑल्सो इन्क्लूड व्हेरियस अदर हिवनली बॉडीज. सो अदर हिवनली बॉडीज इन द सोलर सिस्टीम. आता बाकीचे सूर्यग्रहातील, सूर्यमालिकेतील इतर खगोलीय ग्रह कोणते आहेत ते आपण पाहूयात. तर सगळ्यात पहिला काय आहे, सॅटेलाइट. सॅटेलाइट मीन्स व्हॉट सम हिवनली बॉडीज रिव्हॉल्व्स अराउंड प्लॅनेट, दीज कॉल्ड सॅटेलाइट्स. तर काही खगोलीय ज्या वस्तू आहेत त्या ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, त्यालाच आपण काय म्हणतो, उपग्रह असं म्हणतो. मीन्स सॅटेलाइट मीन्स व्हॉट, बेसिकली उपग्रह. सॅटेलाइट टू गेट देअर लाईट फ्रॉम द सन. तर हे जे उपग्रह आहेत यांना देखील प्रकाश कुठून मिळतो, सूर्याकडूनच मिळत असतो. वी सी द मून ॲट द नाईट intervals around the earth, hence it is called a satellite of the earth. Most of the planet in the solar system have satellites. The planet revolve around the sun along with their satellite. So रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो, तो देखील आपल्याला स्वतःभोवती फिरता पृथ्वीभोवती फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा आपण काय म्हणतो, उपग्रह असे म्हणतो. Dwarf planet. These are some smaller heavenly bodies that revolve around the sun. They are called dwarf planets. Of these, most well known is the Plato. Dwarf planet revolves independently around the sun. They have an orbit of their own. तर मग त्याच्यानंतर सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांना आपण उपग्रह म्हणतो. त्याच्यानंतरचा पुढचा हा जो आहे ड्रॉफ प्लॅनेट, तो काय आहे आपल्याला, बटुग्रह. मीन्स व्हॉट, की there are some smaller heavenly bodies that revolve around the sun. मग ह्याच्यामधल्या ज्या छोट्या छोट्या आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत त्या देखील आपल्याला सूर्याभोवती काय होतात, प्रदक्षिणा घालताना दिसतात, किंवा परिभ्रमण करताना दिसतात, किंवा राऊंड मारताना दिसतात, म्हणजे फिरताना दिसतात. तर मग यालाच आपण काय म्हणतो, ऑफ दिस द मोस्ट वेल नोन ॲज, यालाच आपण प्लुटो असं म्हणतो किंवा बटुग्रह असं म्हणतो. त्याचमध्ये आपल्याला जो बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करताना जो दिसतो, तर याच्यामध्ये प्लुटो वगैरे यांसारख्या खगोलीय वस्तूंचा देखील समावेश होतो, आणि मग यांना स्वतःची अशी काय असते, कक्षा असते. म्हणजे ते एका स्पेसिफिक, इथं आहेत बघा, या तुम्हाला मी राऊंड फिरवत आहे, तिथं तुम्हाला या कक्षा दिसत असतील. तर या कक्षेमध्येच ते काय करत असतात, असे राऊंड सूर्याच्या भोवती फिरत असतात. नेक्स्ट काय आहे, ॲस्ट्रॉइड्स. बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर देअर इज अ बँड न्यूमरस small heavenly bodies. They are called asteroids. Asteroids are revolves around the sun. Compared to the sun, other heavenly bodies in the solar system are much smaller. तर मग याच्यामध्ये पुढचा काय आहे, की मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. त्या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना आपण काय म्हणतो, लघुग्रह असे म्हणतो. तर या पट्ट्यातील लघुग्रह देखील काय होत असतात, सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करताना आपल्याला ते दिसत असतात. तर याप्रमाणे मी या पाठाचं पूर्ण तुम्हाला वर्णन करून सांगितलेलं आहे, अतिशय सोप्या आणि स्पष्ट भाषेमध्ये. थँक्यू.